मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललेलं आहे। मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंवर केलेली होती। त्यावर आज मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। ते काय म्हणाले पाहूयात। मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकटत चाललेले आहे। याचं गांभीर्य कमी झालेलं आहे। आपल्या सरकारने आमच्या सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला। सभागृहात एकमुखी निर्णय झाला। आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडतात। जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे जरांगे। आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत। मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय। मी एकटा पडलोय। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत। त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा। मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या 8 दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी। त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे, निवडणूक नाही ना मतं नाही। माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझे गोरगरीब मराठ्यांचे पोरं संकटात सापडलेत। मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीनं उभा राहा, हसण्यावर नेऊ नका, वाटोळं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।